केंद्रीय राज्यमंत्री आठवले सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा फायदा काँग्रेसला होणार नाही। यावेळी 400 पार आम्ही नारा दिला आहे। एनडीएच्या 400हून अधिक आणि भाजपच्या 370 पेक्षा जास्त जागा निवडून येतील। मला शिर्डीमध्ये संधी मिळाली तर सोलापूरमध्ये आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजा सर्वदे इच्छुक आहेत। 2 जागा निवडून आल्या तर आमच्या पक्षाला मान्यता मिळेल, आमची ताकद वाढेल, आमचा विचार करावा अशी मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले। राहुल गांधी आता भारत जोडो यात्रा काढतायत। पुन्हा त्यांनी न्याय यात्रा काढण्याचं ठरवलेलं आहे। आता त्यांचा समारोप झालेला आहे मुंबईमध्ये। त्यांच्या भारत यात्रेचा समारोप मुंबईमध्ये झालेला आहे, पण त्यांचा 4 जूनला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समारोप होणार आहे। त्यांना फारशा जागा मिळतील असं नाही। केरळमध्ये सुद्धा तेवढ्या मागच्या वेळेला भूमिका आहे। त्यामुळं यावेळेला मागच्या वेळेला एनडीएच्या 351 जागा होत्या आणि बीजेपीच्या 300 ते 3 जागा होत्या। या वेळेला 400 पार अशा पद्धतीचा नारा आम्ही दिलेला आहे आणि एनडीएच्या 400 पेक्षा जास्त जागा येणार आणि बीजेपीच्या 370 पेक्षा जास्त जागा निवडून येणार। आणि एवढ्या 5 वर्षामध्ये अनेक निर्णय झालेले आहेत। या 5 वर्षामध्ये 370 आर्टिकल हटवण्याचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। श्रीनगर आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट जात आहेत आता। त्यानंतर महिला आरक्षण बिल संसदेने मान्य केलेलं आहे। अशा अनेक जे प्रश्न आहेत ते प्रश्न बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहेत। हिंदू मिलचं जे काम आहे ते जोरदारपणे सुरू आहे। 1100 ते 1200 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आता ते स्मारक होतं आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा ताकदीनं मोदींच्या पाठीशी उभा आहे, कारण मोदीजी आमच्या पाठीमागं सर्व शक्तीनिशी उभे आहे। दलित आदिवासी यांचा विकास पक्षाचा विचार करत असताना एका व्यक्तीचा विचार होऊ नये। व्यक्तीचा विचार झाला पाहिजे, पण आम्हाला तिकीट एखादं देणं म्हणजे पक्षाला तिकीट देणं आहे। आणि 2 जागा आमच्याकडे कॅन्डिडेट सोलापूरला राजा सर्वदे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत। ते शिक्षण संस्थाही चालवत आहेत, हॉटेलही चालवत आहेत, पार्टीही चालवत आहेत। आणि जर अशी संधी मिळाली तर आम्हाला आमच्या पक्षाला सिम्बॉल मिळणार आहे। त्यामुळे म्हणजे मिळेल आमच्या 2 जागा निवडून आल्या तर म्हणून पॉझिटिव्ह विचार